काळजीपूर्वक प्रश्न बघा, त्याचा जो अर्थ आहे अर्थ सांगतो, शंका पूर्णपणे निरसन करतो बाळा. रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट म्हणजे काय? जे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलं जातं आणि सोडवून जे जो दोन सोल्युशन येतात त्यालाच रूट म्हटलं जातं, मूळ म्हटलं जातं. ओके. फॉर एक्झाम्पल पेज नंबर 32, पुट x is equal to -6 in the polynomial x² plus 5x minus 6. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येतं आणि पॉलिनॉमियल पण म्हणता येतं. ओके. आता आपल्याला x is equal to -6 हे जे रूट आहे, हे रूट ह्या इक्वेशनचं आहे का असं विचारलेलं आहे. मग जर असेल तर कसं ओळखायचं? जर समजा आपल्याला 0 शून्य किंमत आली तर ते रूट त्या इक्वेशनचं आहे म्हणायचं, आणि 0 किंमत जर नाही आली तर ते रूट त्या इक्वेशनचं नाही असं म्हणायचं. आता काय करूया आपण? त्या इक्वेशन मध्ये ते रूटची किंमत भरायची. x² plus 5x minus 6 is equal to, आता x चा वर्ग म्हणजे -6 चा वर्ग. बघा व्यवस्थित, x² प्लस 5x minus 6. आता याची किंमत काढूया आपण. इज इक्वल टू x चा वर्ग. x चा वर्ग म्हणजे किती येणार? x ची किंमत -6 दिलेली आपल्याला, -6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 इंटू x. x म्हणजेच -6 -6 -6 चा वर्ग. -6 गुणिले -6 म्हणजे वजा वजांचा गुणाकार अधिक असतो, आणि 6 चा वर्ग 36. वजा अधिकचा गुणाकार वजा 6 35 वजा 6 36. वजा वजांची बेरीज करा, वजा चिन्ह द्या, वजा 36 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला -6 is the root of x² plus 5x minus 6 या इक्वेशनचं ते -6 रूट आहे. x बरोबर 0 आलं आपलं. मग काय केलं पाहिजे? x is equal to -6 is a solution or root of the equation x² plus 5x minus 6 is equal to 0. 2 नंबरला काय विचारले बघा. पुट x is equal to in the polynomial x² plus 5x minus 6. त्याच गणितात त्याच इक्वेशनचं x is equal to 2 हे रूट आहे का विचारलेलं आहे. मग आता x च्या ठिकाणी इक्वेशन लिहून घ्या. x² प्लस 5x मायनस 6 इज इक्वल टू, आता x चा वर्ग म्हणजेच किती? x ची किंमत भरणार आहे आपण 2, म्हणून 2 चा वर्ग अधिक 5 कंसात x म्हणजेच 2 मायनस 6. 2 चा वर्ग किती येणार? 4. त्या पुस्तकावरचे नोट्स आहेत. 2 मिनिट एक सर, 2 मिनिट. 2 चा वर्ग 4, 5 दुनी 10 वजा 6, 10 4 14 वजा 6 बरोबर 8. x ची किंमत आपल्याला 0 आली पाहिजे. 0 किंमत आली का? नाही, म्हणजे ते रूट नाही. 8 is equal to not 0, therefore x is equal to is not a solution of the equation x² plus 5x minus 6 is equal to 0. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं 2 हे रूट नाही. 2 कधी रूट आलं असतं? जर 0 किंमत आली असती तर त्याला रूट म्हणता आलं असतं. ओके.